नमस्कार श्वानप्रेमी मित्रांनो. तर आता जसं की तुम्ही थंबनेल बघितलंच आहे त्याविषयीच आपल्याला थोडंसं बोलायचं आहे की रेबीज हा एकदम खतरनाक असा एक विषाणू आहे आणि रेबीज हा आजार कुत्रं चावल्यामुळे होतोय. तर ह्याच विषयी आपण थोडी चर्चा करणार आहेत. माझ्याकडून आतापर्यंत 150, 200 ते 250, 300 लोकांनी आतापर्यंत वेगवेगळ्या ब्रीडचे शॉन खरेदी केलेले आहेत. मग त्यामध्ये जर्मन शेपर्ड असेल, डॉबरमॅन असेल, रॉटविलर असेल, पॉमेरियन असेल, पग असेल, हस्की असेल, ग्रेट डेन असेल, असे बरेचसे मुलं हॉर्न, कारॉन हॉर्न, ग्रेट डेन, त्यानंतर राजापल्यम पश्मी, बरेचसे टॉय ब्रीड असतील किंवा मोठे ब्रीड असतील, बरेचसे शॉन प्रेमींनी खरेदी केलेले आहेत. तर हे जी पिल्ल आहेत हे 20, 10, 15 हजाराचे जे काही पिल्ल आहेत तर तुम्ही मोठ्या किमतीने खरेदी करता आणि थोडस एका गोष्टीमुळे कुठेतरी कमी पडतात. कारण की ती गोष्ट म्हणजे कुत्र्यांची असणारी जी काय वॅक्सिन जी आहे त्याची जी काय लस आहे ती फक्त 150 रुपयाला आहे आणि ती रेबीजचे वॅक्सिनेशन कुत्र्याला नसल्यामुळे ह्याचा भयंकर असा फटका माणसाला बसतोय. जे काही आपले शॉन प्रेमी आहेत त्यांना मी एकच असं विनंती करतोय की तुम्ही एवढ्या महागाचे जे काय ब्रीड घेताय आपल्या घरी घेऊन जाताय, आपल्या घरी लहान मुलं असतात, आपल्या घरचे असतात, जे काही आपल्या घरचे फॅमिली मेंबर आहेत त्यांच्यामध्ये आपला हा शॉन फिरत असतो, आपला फॅमिली मेंबर म्हणूनच आपल्या घरी तो वावरत असतो. तर तो तेवढा आपल्यासाठी सेफ आहे का, आपलं त्याच्यावर एवढं प्रेम असतं आणि तो आपल्या सगळ्यांचा लाडका असतो, पण त्यापासून आपल्याला काय धोका होते का हे पण आपण थोडस जाणून घ्यायचं महत्वाचं आहे. तर श्वानप्रेमी मित्रांनो, कुत्र्यांमध्ये एक खतरनाक असा एक व्हायरस आहे तो म्हणजे रेबीज. म्हणजे हा व्हायरस कुत्र्यामध्ये, मांजरीमध्ये, त्यानंतर उंटामध्ये आणि वटवाघूळ असेल, उंदीर असेल यामध्ये असतो. तर सगळ्यात जास्त प्रमाणात जर रेबीज सगळ्यात प्रमाण जर म्हणलं तर ते कुत्र्यामध्ये आहे. तर तुम्ही काळजीपूर्वक ही वॅक्सिनेशन करून घ्यायला पाहिजे. तुम्ही असं म्हणत असताना की आमचा जो काही शॉन आहे तो आम्ही बाहेर कुठं त्याला लावितच नाही, तो आपल्या घरामध्येच असतो, याच्यामध्ये असं काही विषाणू नसते. तर ही अत्यंत चुकीची बाब आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही कुत्र खरेदी करीत असता, ते शॉन घरी घेऊन येत असतात, कुठल्याही ब्रीडचा जो काही पेट आपण घरी घेऊन येतो तर त्या श्वानामध्ये अनुवंशिकच हे गुणधर्म आलेले असतात आणि त्याच्या आईच्या दुधामधूनच हे सगळ्या गोष्टी त्याच्या शरीरामध्ये ट्रान्सफर झालेले असतात. आणि ज्यावेळेस पिल्लू लहान असतं त्यावेळेस ह्या गोष्टी एवढ्या जाणून येत नाहीत, पण जसं जसं ते 3 महिन्याच्या पुढे जसं ते वाढीला लागतं तसं त्याच्या लाळेमधला जंतू जे आहे तो स्ट्रॉंग होत जातो आणि तो आपल्यासाठी हानिकारक असतो. जेणेकरून आपण त्याला खाणं पिणं देत असतो, त्याला जे काय आपली डिश असते, त्याचे जे खायचे जे काय बाउल असतो तो आपण हाताळत असतो, त्याच्यावरून हात फिरवणं, त्याच्यासोबत फिरणं, हिंडणं, खेळणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपण आपल्या हाताने सगळ्या गोष्टी करत असतो. त्यामुळं कुठंतरी आपल्या हातावर, अंगावर, कपड्यांवर कुठंतरी त्याचा एक लाळेचा एक थेंब कुठं ना कुठं नकळत पडतो आणि तो थेंब आपल्यासाठी धोकेदायक असू शकतो. त्यामुळं पेट तुम्ही किती जरी महागाचा घेतला तरी त्याच्यासाठी वॅक्सिनेशन ही 100% करूनच घ्या. आणि ही 3-3 महिन्याला तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार 3 महिन्याला असेल, 6 महिन्याला असेल, ही लस त्या श्वानाला करून घ्या, जेणेकरून तो पण सेफ राहील आणि तुम्ही पण सेफ राहता. दुसरा विषय असा असतो, जे पण श्वान बाहेरच्या फिरस्त्या श्वान मध्ये, म्हणजे ज्याला आपण स्ट्रेट डॉग म्हणतो, जे काही फिरस्ते कुत्रे असतात त्यामध्ये तुमचं जर श्वान जात असेल, येत असेल, तर पाळीव कुत्र्यांपेक्षा फिरस्त्या कुत्र्यांमध्ये ह्या रेबीजचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं या पण गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत आणि आपलं शॉन कसं सेफ राहील आणि आपण पण कसं सेफ राहील याची थोडीशी काळजी घेतली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आणि लहान मुलं की ही कितक्यात कुत्र्यांची नाही त्यांची एवढी गट्टी जमलेली असते की ते त्याच्यासोबत फिरणं असन किंवा त्याच्याबरोबर खेळणं असेल, ह्या गोष्टी लहान मुलांकडून असेल किंवा घरच्या इतर सदस्यांकडून असेल, ह्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे तुम्ही कुत्र्याला वॅक्सिनेशन 100% करून घ्या. अशा बऱ्याचशा केसेस पुढे यायला लागलेल्या आहेत की माणसांमध्ये जास्त प्रमाणात रेबीज हा आढळतो. आणि रेबीज हा रोग कुठल्या अंगाला इजा होणं किंवा काय होणं असं नाही. रेबीज हा एक मानसिकतेचा रोग आहे आणि रेबीज झाल्यानंतर माणूस सेम टू सेम कुत्र्यासारखाच भुगतोय आणि कुत्र्यासारखंच लाळ गाळतोय. मी ह्या गोष्टी डोळ्याने बघितलेल्या आहेत. त्यामुळे मी माझे जेवढे पण कस्टमर आहेत त्यांना तर स्वतः सांगतच असतो की पहिलं ह्याला रेबीजचं इंजेक्शन घ्या आणि तिथून पुढे 3-3 महिन्याने तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार याला रेबीजचं इंजेक्शन घ्या. तर प्रत्येक शॉन प्रेमींना, प्रत्येक डॉग लव्हरला माझी एकच सांगायचं प्रयत्न आहे की तुम्ही तुमच्या पेटला रेबीजचं वॅक्सिनेशन करून घ्या. आणि त्याचबरोबर पेट जर तुम्ही नवीन आणत असाल तर 7-in-1 असेल किंवा 9-in-1 असेल किंवा पप्पी डपी असेल यासारखे पण डोस त्याच्या हेल्थसाठी तुम्ही करून घ्या. धन्यवाद.